Okay friends, today we discuss the next article, that is the solubility product from the topic ionic equilibria. Okay, firstly in the solubility product, first we can discuss about the main three things. First one is what is the solubility, which can be designated as S. Then after, what is the meaning by the saturated solution, and third one is nothing but the solubility product, which can be represented as KSP. This KSP is called as the K is nothing but the equilibrium constant, which can be applied for the solubility product. Therefore, it is called as the solubility product. Yeah, you can say it is nothing but the KSP. Okay. आता ह्या तीन मध्ये आपल्याला घेत असताना सुरुवातीला आपण अगदी सोपं घेऊया. दॅट वन इज नथिंग बट द सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सॅच्युरेटेड सोल्युशन गेल्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी म्हटलं होतं की समजून चला एक 50 ml पाणी घ्या, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका. तुम्ही मीठ टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये ते डिझॉल्व्ह होऊन जाईल. ओके, परत आणखीन थोडंसं मीठ टाका, आणखीन थोडंसं स्टरिंग करा, डिझॉल्व्ह होईल. परंतु एक वेळ अशी येईल की पुन्हा जर आपण मीठ टाकलं तर मग मात्र त्याच्यामध्ये आपल्याला ते मीठ डिझॉल्व्ह होणार नाही. लक्षात येते का बघा, अशी जी कंडिशन येईल त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड सोल्युशन. अँड दॅट सॅच्युरेटेड सोल्युशन इज नथिंग बट हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. लक्षात येते, म्हणजे इफ यू कॅन कन्सिडर हियर इन द सॅच्युरेटेड सोल्युशन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट आयन्स इज मच मोर ग्रेटर. या यू कॅन से आफ्टर गेनिंग द सॅच्युरेशन ऑफ दॅट सोल्युशन, when you can after that you can add that solute particle, at that time there is the precipitation can be carried out. म्हणजे जोपर्यंत आपण पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, म्हणजे अजून त्याच्यामध्ये मीठ डिझॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. असं जर सोल्युशन घेतलं तर त्या सोल्युशनला बाळांनो म्हणायचं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर का समजून चला एक वेळ अशी आली की आता परत जर आपण मीठ टाकलं तर डिझॉल्व्ह होणार नाही, म्हणजे ते जे सोल्युशन झालं त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, आणि तरी पण तुम्ही वरनं मीठ टाकलं, आता डिझॉल्व्ह तर होतच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ दिसेल. अशी जर कंडिशन आली तर दॅट वन इज कॉल्ड ॲज द प्रेसिपिटेशन. म्हणजे ह्या तीन कंडिशन्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत सोल्युबिलिटी प्रॉडक्ट जर शिकायचं आहे. म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अनसॅच्युरेटेड सोल्युशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द सॅच्युरेटेड सोल्युशन, अँड व्हेन द प्रेसिपिटेशन कॅन बी कॅरीड आउट, वी कॅन सी हियर इन दिस आर्टिकल, दॅट इज द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. ओके, आता हे कशासाठी तर समजून चला. फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस आपण प्रॅक्टिकल्स करतो, जरा थोडंसं आठवत असेल तर बघा, क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर आपण सोल्युशन करत असताना लॅबमध्ये आपण वेगवेगळी केमिकल्स टेस्ट ट्यूबमध्ये घेत असतो, बरोबर आहे. आणि त्यावेळेस तुम्ही का नाही डिटेक्शन ऑफ ग्रुप करता किंवा वेगवेगळ्या रिएक्शन घेतात ज्याच्यामध्ये तुम्हाला पीपीटी ऑब्झर्व होतो, बरोबर आहे. मग हा पीपीटी कधी मिळतो, कधी कधी मिळत नाही. मग तो का मिळत नाही किंवा मिळाला तर का मिळतो, त्याच्या पाठीमागचं कारण काय, हे जर तुम्हाला कळालं का नाही तर हा टॉपिक खूप सोपा आहे. लक्षात घ्या, म्हणजे याच्याशी रिलेटेड तुम्ही थोडंसं ऍप्लिकेशन टाइप शिका. ठीक आहे, सी वन बाय वन. आता सॅच्युरेटेड सोल्युशन झाल्यानंतर आपण इकडे येऊया. दॅट वन इज नथिंग बट द सोल्युबिलिटी. व्हॉट इज द सोल्युबिलिटी? सी फर्स्ट वन, सोल्युबिलिटी म्हणजे काय तर दिलेल्या सॉल्व्हंटमध्ये त्या सबस्टन्सची किंवा सोल्यूटची विरघळण्याची क्षमता. लक्षात येते का बघा. आता जनरली जर सोल्युबिलिटी घ्यायची, सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज द वेसल अँड इन विच यू कॅन कॅरीड आउट द सोल्युबिलिटी, यू कॅन वॉन्ट टू टेस्ट द सोल्युबिलिटी ऑफ दॅट मटेरियल. व्हॉट हॅपन, सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 liter. आपण एखाद्या समजा सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम 1 liter घेतला, ठीक आहे, आणि काय करायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे तर सोल्यूट ऍड करायचं आहे. ठीक आहे, आता सोल्यूट ऍड केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही याच्यामध्ये सोल्यूट ऍड करता तर केमिस्ट्रीमध्ये आपण काय करणार, त्याचं किती मास आहे ते घेणार, बरोबर आहे, किती ग्रॅम सोल्यूट आपण डिझॉल्व्ह करतोय सॅच्युरेटेड सोल्युशन तयार व्हायला. पण फक्त आपण ग्रॅम मध्ये घेत नाही, जर त्या ग्रॅमला आपण जर मोलार मासनं डिवाइड केलं तर आपल्याला त्याचे मोल्स मिळतात. म्हणजे आपण सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे त्या सोल्यूटचे काय डिझॉल्व्ह करणार तर नंबर ऑफ मोल्स. किती मध्ये डिझॉल्व्ह करणार तर 1 liter मध्ये, म्हणजे पर डीएम क्यूब. म्हणजे जर तुम्ही बाळांनो मोल्स पर डीएम क्यूब हे जर का युनिट घेतलं तर आठवत असेल तर बघा, इट इज नथिंग बट द मोलॅरिटी. इट इज द मोलार कॉन्सन्ट्रेशन. So what is the molarity? You know very well, that is the number of the moles present in 1 dm cube of a solution, that is called as the molarity. म्हणजे सोल्युबिलिटी मध्ये सुद्धा तुम्ही काय मोजता, कॉन्सन्ट्रेशन मोजता. बघा लक्षात घ्या, मी अजून सोल्युबिलिटीची डेफिनेशन बोललेलो नाहीये, पण सोल्युबिलिटी मध्ये तुम्ही काय मोजता, कॉन्सन्ट्रेशन त्याचं कॅरीड आउट करता, बरोबर आहे, मोजताय. म्हणजे सोल्युबिलिटीचं युनिट सुद्धा बाळांनो काय तर इट इज नथिंग बट द मोल्स पर डीएम क्यूब. पहिला पॉइंट क्लिअर.
युनिट पहिल्यांदा सांगितलं. आता जर याचं युनिट मोल्स पर डीएम क्यूब आहे तर याचा अर्थ क्लिअर कट आहे, इट इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन. मग सोल्युबिलिटी म्हणजे नेमकं काय, तर आता काय करायचं एक लक्षात घ्या. समजून चला आपण याच्यामध्ये आता 1 लिटरच्या ऐवजी वेगळं घेऊया. किती घेतलं तर समजून चला 100 ml वॉटर घेतलं अँड ml इज नथिंग बट द क्यूबिक सेंटीमीटर. बरोबर. या 100 ml वॉटर मध्ये आपण काय करायचं, हा सोल्यूट टाकायचा. हा सोल्यूट काय होईल, डिझॉल्व्ह होईल. समजून चला फॉर एक्झाम्पल या 100 ml मध्ये कन्सिडर करा 15 ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व्ह झाला. एखादा कुठलाही असेल, एक एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण. मग 15 ग्रॅमच्या पुढे जर तुम्ही गेला तर मात्र परत डिझॉल्व्ह होत नाही. बघा मी काय म्हणलं, 15 ग्रॅमच्या पुढे गेला की डिझॉल्व्ह होत नाही. याचा अर्थ 15 ग्रॅम सोल्यूटला 100 ml सॉल्व्हंट मध्ये जे सोल्युशन तयार झालं त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. आयडिया क्लिअर बाळांनो. तुम्ही इथं 100 ml काय घेतलाय, सॉल्व्हंट घेतलाय. आपण इन जनरल बोलतोय. या सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट किती टाकला तर 15 ग्रॅम टाकला. मग 15 ग्रॅम सोल्यूट मॅक्झिमम जास्तीत जास्त किती डिझॉल्व्ह झाला, 15 ग्रॅम. 15 ग्रॅम सोल्यूट या 100 ml सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झाल्यावर जे सोल्युशन मिळालं त्या सोल्युशनला काय म्हणायचं, सॅच्युरेटेड सोल्युशन. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता हे जे सॅच्युरेटेड सोल्युशन आपण तयार केलं, या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये या सोल्यूटचं किंवा या सबस्टन्सचं मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आलं. बघा मी काय म्हटलं बाळांनो, मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आलं. बरोबर आहे. आणि ते जे मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन जे आहे म्हणजे त्याची विरघळण्याची जी क्षमता आहे त्यालाच म्हणायचं त्याची सोल्युबिलिटी. What is the solubility? See first one. The solubility is defined as the maximum concentration of a substance. What I say? The maximum concentration of a substance in a solution at given temperature. That one is called as the solubility. म्हणजे एखाद्या सॉल्व्हंट मध्ये जो सबस्टन्स आपण डिझॉल्व्ह करतोय, बरोबर आहे, तो त्याची मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आपण घेतो. पण कशामध्ये, इन इज सॅच्युरेटेड सोल्युशन. सॉरी एक शब्द माझ्याकडनं राहिला. परत आपण डेफिनेशन क्लिअर करूया. व्हॉट इज द सोल्युबिलिटी? द सोल्युबिलिटी इज डिफाइन्ड ॲज द मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सबस्टन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. लक्षात घ्या, तो शब्द माझ्याकडनं राहिला बाळांनो, सॉरी. त्याच्याबद्दल परत एकदा क्लिअर करा. What is the definition for the solubility? It is defined as the maximum concentration of a substance in its saturated solution at given temperature is called as the solubility. At given temperature हे महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की का, समजून चला मी जर का ऍट गिव्हन टेम्परेचर नाही लिहिलं तर का डेफिनेशन चुकते. जर का पेपर मेरिटला गेला ना आपला तर मग मात्र जरा थोडासा आपल्याला त्रास होतो. त्यासाठी आपण परफेक्ट पाहिजे. आता ऍट गिव्हन टेम्परेचर का, तर साधं एक्झाम्पल तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजून चला फॉर एक्झाम्पल आपण जरा थोडं लक्ष देतोय का बघा. आपण असं केलं, कोल्ड वॉटर घेतलं, म्हणजे इथं एक आपण समजून चला बीकर घेतला, लक्षात घ्या. ओके. आणि हा दुसरा बीकर घेतला, ठीक आहे. आणि या बीकर मध्ये पण आपण काय करायचं तर 100 ml वॉटर घ्यायचं, लक्षात घ्या. ओके, 100 ml वॉटर. इकडे सुद्धा काय घेऊया तर 100 ml वॉटर घेऊया. लक्ष देताय का बघा, ठीक आहे. आता या 100 ml वॉटर मध्ये काय करायचं आपल्याला तर NaCl टाकायचं आहे, म्हणजे मीठ टाकायचं, कॉमन सॉल्ट. खूप सोपं आहे. पण या वॉटरचं टेम्परेचर किती आहे तर इट इज ओनली 10 डिग्री सेल्सिअस. आणि या वॉटरचं टेम्परेचर किती आहे तर इट इज द 100 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, जेवढा पाण्याचं टेम्परेचर जास्त तेवढं त्याच्यामध्ये मीठ काय होणार, जास्त विरघळणार आहे. म्हणजे इथं जर NaCl घेतलं ना तर इथं त्याची सोल्युबिलिटी ही वेगळी असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात येतंय का बघा. त्या मानानं जर कोल्ड वॉटर असेल तर मात्र त्याची सोल्युबिलिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे टेम्परेचरवर सोल्युबिलिटी डिपेंड आहे. जेवढं टेम्परेचर तुम्ही वाढवता का नाही तेवढी त्याची सोल्युबिलिटी वाढते. कोणाची, सॉलिड इन लिक्विडची. म्हणजे साधं एक्झाम्पल मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 50 ml पाणी घ्या, त्याच्यामध्ये मीठ टाकत जा, सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करा. लक्षात घ्या. आणि परत तेच जर समजून चाला का नाही तुम्ही थोडंसं गरम केलं आणि परत वरनं मीठ टाकलं तर परत आणखी डिझॉल्व्ह होतं. म्हणजे सोल्युबिलिटी वाढली. टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढली. कुणाची, सॉलिड इन लिक्विडची. लक्षात आलं. आणि म्हणून आपण डेफिनेशन काय केली तर दॅट इज नथिंग बट द मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन
at given temperature. That one is called as the solubility, and the solubility is nothing but the concentration, therefore it can be having the unit moles per dm cube. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता गमतीचा भाग सांगतो तुम्हाला, समजून चला मी फक्त सोल्युबिलिटीचा विचार केला ना तर मी 50 ml ला घेईन, 100 ml ला घेईन, 500 ml ला घेईन. लक्ष देताय का बघा. पण जर का समजा मी एखाद्या सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम घेतला, बघा मी काय म्हणतो लक्षात येतंय का, 1 लिटर घेतला, लक्षात आलं, आणि जर का मी त्याच्यामध्ये जर समजा आपण नंबर ऑफ मोल्स टाकले, म्हणजे उदाहरणार्थ सोल्यूट ऍड केला का नाही, आणि त्या सोल्यूटचे मोजताना काय मोजायचे, नंबर ऑफ मोल्स मोजायचे. कशामध्ये, तर 1 लिटरमध्ये. म्हणजे समजून चला फॉर एक्झाम्पल मी 1 लिटर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकतोय, तर त्या मिठाचे किती मोल्स डिझॉल्व्ह होतील, बघा मी काय म्हणतोय. मग जर का तुम्ही तसं घेतलं पर डीएम क्यूब, तर त्या सोल्युबिलिटीला बाळांनो म्हणायचं मोलार सोल्युबिलिटी. म्हणजे सोल्युबिलिटी आणि मोलार सोल्युबिलिटी याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तुम्ही फक्त सोल्युबिलिटी घेतली ना तर इट कॅन बी अप्लाइड दॅट टर्म टू ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन या ॲट एनी व्हॉल्यूम, लक्षात घ्या. बट व्हेन यू कॅन अप्लाय द मोलार सोल्युबिलिटी इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स विच कॅन बी डिझॉल्व्ड इन ए सॅच्युरेटेड सोल्युशन हॅव्हिंग व्हॉल्यूम 1 डीएम क्यूब. दिलेल्या सोल्युशनचा व्हॉल्यूम 1 डीएम क्यूब पाहिजे, बघा मी काय म्हणतोय, आणि त्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स घ्या ॲट गिवन टेम्परेचर ॲट दॅट टाइम. दॅट वन इज कॉल्ड एज द मोलार सोल्युबिलिटी. लक्षात येतंय का बघा. म्हणजेच मी थोडंसं असं म्हणेन की व्हेन यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल द मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल टू काय आलं, तर दॅट वन इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट सबस्टन्स, बरोबर, डिवाइडेड बाय द व्हॉल्यूम ऑफ दॅट सोल्युशन. ओके, व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन इन डीएम क्यूब किंवा इन 1 डीएम क्यूब म्हणूया. व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू इन 1 डीएम क्यूब. लक्षात येतंय का बघा, पर डीएम क्यूब. असं जर घेतलं तर त्याला मोलार सोल्युबिलिटी म्हणायचं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता जर तसं असेल तर मग साधं एक्झाम्पल देतो, आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. जर का मला नंबर ऑफ मोल्स पाहिजे, समजून चला फॉर एक्झाम्पल, तर दॅट वन इज नथिंग बट द मोलार सोल्युबिलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स मी कसे काढणार, तर इट इज नथिंग बट दॅट इज द मास ऑफ दॅट सबस्टन्स इन ग्रॅम्स. बरोबर, कोणताही मास घेतला, सबस्टन्स घेतला तर मास ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम्स. बरोबर, त्याचे मला मोल्स काढायचे, म्हणजे मी बाळांनो काय घेणार, त्याचे डिवायडेड बाय मोलार मास. लक्ष देते का बघा, ऑफ द सबस्टन्स, ओके, इन ग्रॅम पर मोल. बरोबर आहे, म्हणजे गिव्हन मास डिवायडेड बाय मोलार मास दॅट इज इक्वल टू काय मिळालं, नंबर ऑफ मोल्स. लक्ष देते. आणि इथं जर मला पर डीएम क्यूब पाहिजे तर मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम्स पर लिटर म्हणा किंवा पर डीएम क्यूब म्हणा. म्हणजे मोलार सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला आपल्याला न्यूमेरिकल सोडवायला हा लागणार आहे, लक्षात घ्या. What is the molar solubility? The molar solubility is equal to mass of that substance किंवा given mass of substance divided by molar mass per liter. लक्षात आलं. म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स पर लिटर. दॅट वन इज कॉल्ड एज द मोलार सोल्युबिलिटी. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या, तुम्हाला मी परत काय बोलतोय समजून घ्या. मी 50 ml पाणी घेऊ देत, 100 ml घेऊ देत, अर्धा लिटर घेऊ देत, किंवा समजून चला 10 ml घेऊ देत, व्हॉट एव्हर व्हॉल्यूम मी काय पण चेंज केला, तर त्याच्यामध्ये मी समजा मीठ टाकलं तर त्याची जी असणार आहे ती त्याला सोल्युबिलिटी म्हणायचं. लक्षात आलं का बघा. पण मी जर 1 लिटर पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी जर NaCl टाकलं, बरोबर आहे, तर त्याचं काहीतरी मास असेल आणि डिवायडेड बाय मी मोलार मास ऑफ NaCl केलं 58.5 आहे का नाही. जेवढं मास लागेल त्याला मोलार मासनं डिवाइड केलं, मला काय मिळतील त्याचे नंबर ऑफ मोल्स. पण मी व्हॉल्यूम किती घेतला, 1 लिटर किंवा 1 डीएम क्यूब. मग अशा वेळेची सोल्युबिलिटी येईल का नाही, त्याला म्हणायचं मोलार सोल्युबिलिटी. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. आता आपल्याला काय करायचं, फर्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर आफ्टर द सोल्युबिलिटी अँड मोलार सोल्युबिलिटी द मेन आर्टिकल अँड दॅट वन इज नथिंग बट द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. ओके, आता सोल्युबिलिटी प्रॉडक्ट शिकत असताना थोडंसं लक्षात घ्या. खरं तुम्हाला सांगू, तुम्हाला टाइप ऑफ सोल्युशन 11वी मध्ये झालेलं आहे सरफेस केमिस्ट्रीमध्ये. बट ऍक्च्युअली दॅट आर द टाइप्स ऑफ अ सोल्युशन विच कॅन बी डिपेंड्स ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. सॉलिड लिक्विड, आठवतंय का बघा, असं सगळं झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यासाठी जे लागणार आहेत का नाही, ते टाइप ऑफ सोल्युशन फक्त 3 आहेत.
कोणकोणते? तर नंबर फर्स्ट वन, जरा थोडंसं लक्षात घ्या. सॉरी, टाईप ऑफ सोल्युशन नाही, टाईप ऑफ सॉल्ट्स लागेल. सॉरी, आपल्याला इथं जे लागणार ते काय लागणार? टाईप ऑफ सॉल्ट्स लागतील. आणि टाईप ऑफ सॉल्ट्स आपण हायड्रोलिसिसच्या वेळेस क्लिअर केले, 4 टाईपचे आहेत. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, असं वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड वीक बेस. तसं जर आता इथं मी सॉल्टचे 3 टाईप घेतले तर पहिला सॉल्ट कोणता आहे? तर नंबर फर्स्ट वन इज कम्प्लिटली इनसोल्युबल सॉल्ट. लक्षात येत आहे का? बघा, महत्वाचे ते आहेत स्ट्रॉंग एच स्ट्रॉंग बेस, हे आपल्या माहितीसाठी. दुसरा कोणता? कम्प्लिटली सोल्युबल सॉल्ट. सॉल्टचे टाईप घ्या, नॉट सोल्युशन, सॉरी फॉर दॅट वन. ओके. नंबर थर्ड कोणता? तर दॅट वन इज नथिंग बट द स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पेरिंगली सोल्युबल किंवा त्यालाच आपण म्हणतो पार्टली सोल्युबल सॉल्ट. ओके, पार्टली सोल्युबल सॉल्ट. आता याचा अर्थ काय? आता इनसोल्युबल सॉल्ट म्हणजे उदाहरणार्थ समजून चला. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथं असं केलं, सिलिका प्लस वॉटर घेतलं, म्हणजे पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी वाळू टाकली, नाही का, आपण दगड टाकले समजून चला. पाण्यामध्ये दगड विरघळतात का? नाही. सिलिकाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, SiO2. लक्षात घ्या, बरोबर आहे. म्हणजे जर पाण्यामध्ये वाळू अजिबात डिझॉल्व्ह होत नाही तर ती कम्प्लिटली इनसोल्युबल आहे, इनसोल्युबल सॉल्ट. म्हणजे SiO2 प्लस वॉटर, दॅट SiO2 इज अ कम्प्लिटली इनसोल्युबल सॉल्ट. इट इज कम्प्लिटली इनसोल्युबल इन वॉटर. लक्षात आलं? सोल्युबल सॉल्ट, साधं एक्झाम्पल घ्या, NaCl प्लस वॉटर. लक्षात घ्या, शुगर प्लस वॉटर, कुठलंही घ्या. आता याच्यामध्ये जर NaCl घेतलं तर इट कॅन बी कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर विच कॅन बी फॉर्म्स अ होमोजिनियस मिक्सचर. बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्हाला हा सोल्युबल सॉल्ट झाला. मग स्पेरिंगली सोल्युबल किंवा पार्टली सोल्युबल याच्यामध्येच लक्षात येत आहे. पार्टली सोल्युबल म्हणजे काय? तर मी समजून चला बाबांनो, त्याच्यामध्ये वॉटर घेतलं. ओके, समजून चला फॉर एक्झाम्पल सॉल्वंट वॉटर घेतलं आणि याच्यामध्ये जर मी सॉल्ट टाकला तर हा सॉल्ट पूर्णपणे पण विरघळत नाही आणि पूर्णपणे इनसोल्युबल पण नाही. म्हणजे थोड्याच प्रमाणात विरघळणार आहे. लक्षात घ्या, थोड्या प्रमाणात. बरोबर आहे मी काय म्हणतोय ते. जर थोड्या प्रमाणामध्ये विरघळत असेल तर त्याला म्हणायचं पार्टली सोल्युबल. साधं एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का? बघा, अगदी व्यवहारातलं एक्झाम्पल घ्या बाळांनो. समजून चला आपण पाणी घेतलं, ओके, आणि त्या पाण्यामध्ये का नाही आपण तंबाखूचा चुना टाकला. तंबाखूचा चुना सगळ्यांना माहिती आहे, पांढऱ्या कलरचा चुना आहे, आपण घरी पण करू शकतो. पाणी घ्या, त्याच्यामध्ये तंबाखूचा चुना टाका, अँड दॅट वन इज नथिंग बट द कॅल्शियम कार्बोनेट. केमिस्ट्री भाषेत बोलायचं म्हटलं की कॅल्शियम कार्बोनेट आहे. लक्षात घ्या, थोडंफार त्याच्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट पण असतं. ओके, आता समजून चला, जर तंबाखूचा चुना घेतला आणि पाण्यामध्ये टाकला, चांगलं स्टर केलं आणि थोडा वेळ थांबलं तर त्याच्यामधला बऱ्यापैकी तो काय असेल समजून चला सॉल्ट, तो खाली बसलेला असतो, म्हणजे पूर्णपणे विरघळलेला नसतो. बरोबर, पण अजिबातच विरघळला नाही असं बी म्हणता येत नाही. का? तर पाण्याचा कलर थोडाफार पांढरा झालेला असतो. लक्षात येते का? बघा, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट व्हेन डिझॉल्व्स इन वॉटर ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हिअर, इट कॅन बी डिझॉल्व्ड टू अ स्मॉल एक्सटेंट, या इट कॅन बी डिझॉल्व्ड टू अ पार्टली पार्ट्स ऑफ दॅट वन. इट इज कॉल्ड एज द स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो? मग जरा थोडंसं एक डोकं चालू येणार आहे आपण. समजून चला, मी सोल्युबल सॉल्ट घेतला आणि स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतला. बघा, लक्षात घ्या, मी इथं बरोबर समजून चला 100 ml वॉटर घेतले सॉल्वंट म्हणून, इथं पण 100 ml वॉटर घेतले सॉल्वंट म्हणून, आणि याच्यामध्ये मला काय टाकायचं आहे? सॉल्ट टाकायचं आहे. लवकर सॅच्युरेटेड सोल्युशन कोणाचं तयार होईल? मी काय म्हणतो बघा, लवकर सॅच्युरेशन कोणाला मिळेल? जर मी सोल्युबल सॉल्ट घेतला तर मी टाकत जाणार, तो विरघळत जाणार, बरोबर आहे, डिझॉल्व्ह होत जाणार, आणि मग मला सॅच्युरेशन मिळणार आहे. इथं जर मी स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट घेतला आणि जर तो टाकला तर मात्र तो थोड्या प्रमाणात विरघळणार आहे, बरोबर आहे, आणि त्याचं सॅच्युरेशन मला लवकर मिळणार आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, द सॅच्युरेशन ऑफ अ सोल्युशन विच कॅन बी ऑकर्ड इमिजिएटली इन केस ऑफ द स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट, या इट इज द पार्टली सोल्युबल सॉल्ट इन्स्टेड ऑफ दॅट सोल्युबल सॉल्ट. हा पॉइंट क्लिअर? म्हणजे आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्टसाठी सगळ्यात महत्वाचं काय बनवायचं आहे? तर सॅच्युरेटेड सोल्युशन बनवायचं आहे. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये सॅच्युरेशन लवकर कोणाला मिळेल? तर स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टला. आणि म्हणून बाळांनो, आपल्याला आता इथून पुढं सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हे आर्टिकल घेताना थोडासा स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचा विचार करायचा आहे. आता तुमचं हे आर्टिकल चालू झालं. लक्षात घ्या, एक आपली 10 मिनिटं जातात या इंट्रोडक्शन मध्ये, पण इथं एकदा बेसिक तुमचं क्लिअर झालं तर पुढे खूप सोपं आहे. सी फर्स्ट वन, सपोज इफ यू कॅन कन्सिडर द स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट अँड इट इज नथिंग बट द सिल्वर क्लोराइड, AgCl.
आठवत असेल तर बघा जरा थोडंसं, क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर सोल्युशन करत असताना किंवा क्वालिटेटिव्ह अनालिसिस फॉर पावडर करत असताना आपण आयडेंटिफिकेशन फॉर ऍसिडिक रॅडिकल ही एक टेस्ट घेतलेली आहे आणि ती तुम्ही एक टेस्ट घेता OS प्लस सिल्वर नायट्रेट AgNO3. आंबट कलर बॉटल किंवा डार्क बॉटल असेल त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट ठेवतात, लक्षात घ्या. आणि इथं जर तुम्हाला प्रेसिपिटेट मिळाला ना बाळांनो, and if that precipitate does not dissolve in या insoluble in, लक्षात घ्या, that PPT insoluble in dilute nitric acid, at that time you can say there may be Cl minus, Br minus या I minus is present. म्हणजे जर दिलेल्या सोल्युशन मध्ये जर Cl मायनस असेल, लक्षात घ्या, आणि जर तुम्ही सिल्वर नायट्रेट घेतलं तर याच्यामधला Ag प्लस आणि हा Cl मायनस एकत्र येऊन तुम्हाला जो इथं पीपीटी मिळतो ना, तो पीपीटी कोणाचा असतो? सिल्वर क्लोराइडचा. इट इज नथिंग बट द AgCl. दॅट इज कॉल्ड एज द प्रेसिपिटेट ऑफ सिल्वर क्लोराइड. ओके, आता हा सिल्वर क्लोराइडचा प्रेसिपिटेट घ्यायचा. इफ दिस सिल्वर क्लोराइड प्रेसिपिटेट विच कॅन बी अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस Ag प्लस प्लस Cl मायनस, असे आपण दोन आयन्स तयार केले. लक्षात येतंय का बघा. ओके, आता आपण काय करायचं, क्लिअर हे, आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पाहिजे. ओके, आता सोल्युबिलिटी प्रॉडक्ट साठी काय करायचं, तर धिस वन इट इज द रिएक्शन. Okay, what I say, when the silver chloride dissolves in water, at that time some Ag plus and some Cl minus ions are present in that solution. When you can apply the law of mass action to this reaction, याला तुम्ही लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय करा. आता लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केल्यावर तुम्हाला काय मिळेल रे, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K इज इक्वल टू काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. बरोबर आहे बाळांनो. इफ द AgCl can be formed the saturated solution which can be dissolved to a small extent, what I say here, and if you can consider the concentration of AgCl, silver chloride, it can be considered as the constant, so this one can be taken to this side. The equilibrium constant into concentration of silver chloride is equal to काय आलं, concentration of Ag plus into concentration of Cl minus. बरोबर बाळांनो, हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. हा पण एक आपण कॉन्स्टंट घेतला कारण का तो सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये तयार झालाय. ह्या दोघांच्या कॉन्स्टंट साठी एक नवीन कॉन्स्टंट घ्यायचा. का, तर ही रिएक्शन तुम्ही सोल्युबिलिटीची घेतली आणि नवीन कॉन्स्टंट जो आला त्याला म्हणायचं सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. KSP, इट इज नथिंग बट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. लक्षात घ्या, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट त्याच्यामध्ये त्याची डेफिनिशन आहे. काय येणार, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. बरोबर बाळांनो, म्हणजे याचा अर्थ इथं सोल्युबिलिटी प्रॉडक्टला KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. मग KSP ची डेफिनिशन काय, what is the KSP, what is the solubility product, इथं डेफिनेशन करायची. Solubility product is defined as the products of, multiplication आहे, the products of cation and anion in its saturated solution at given temperature. फक्त फरक मी काय केला जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा. मी सोल्युबिलिटीच्या डेफिनेशनला काय म्हटलं होतं, मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. बरोबर आहे. आणि मी इथं फक्त काय म्हटलं माहिती आहे का, मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी काय म्हटलं, द प्रॉडक्ट्स ऑफ कटायन्स अँड अनायन्स, किंवा तुम्ही एवढं म्हटला आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स. मॅक्झिममच्या ऐवजी काय म्हटलं मी, आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड ॲज इट्स सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. लक्षात आलं बाळांनो, म्हणजे समजून चाला. फॉर एक्झाम्पल AgCl चा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट एक कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल यू हॅव गिवन द KSP फॉर सिल्वर क्लोराइड इट इज 1.8 इंटू 10⁻⁷. लक्षात घ्या, मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय, बरोबर चुकीचं आहे मला माहित नाही, मी खरं सांगतो मला, पण एक आपण माहितीसाठी घेतलंय. याचा अर्थ काय, तर AgCl च्या सोल्युशन मध्ये Ag प्लस आणि Cl मायनस ह्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन जर एवढं आलं तर बाळांनो सोल्युशन कसं असणार आहे, तर सॅच्युरेटेड असणार आहे. मी काय म्हणतो लक्ष देतंय का बघा. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला. फॉर एक्झाम्पल जरा थोडंसं क्लिअर करा. मी असं लिहिलं इथं की सपोज फॉर एक्झाम्पल KSP फॉर दॅट सिल्वर क्लोराइड इज
KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. ओके, आता मी जर असं लिहिलं जरा समजून घ्या. जर का याचं कॉन्सन्ट्रेशन घेतले मी 1.8 इंटू 10⁻⁻2 कन्सिडर करा, तर मग दुसऱ्याकडून मला आलेल्या Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे? 10⁻⁵. बरोबर आहे. म्हणजे KSP इज इक्वल टू काय आलं तर KSP सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल टू 1.8 इंटू 10⁻⁷. एवढं कॉन्सन्ट्रेशन मॅच झालं का नाही, तर मग ते सोल्युशन काय असणार आहे? सॅच्युरेटेड. आयडिया क्लिअर येते का बघा बाळांनो, लक्षात येत आहे? आता समजून चाला. जर का मी असं केलं, मला दुसऱ्याकडून आलेलं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित बघा, दुसऱ्याकडून आपण इथं राहू दे, तिकडे बाजूला घेऊया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. आता याचं 1.8 इंटू 10⁻⁻2 आहे. ओके, लक्षात आलं? आणि समजून चाला याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 10⁻⁻6 आहे. लक्षात येतंय का बघा बाळांनो, हे समजून घ्या. आता टोटल किती आलं? 1.8 इंटू 10⁻⁸. हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे? आयोनिक्स आहे. बरोबर आहे, दोघांच्या आयनचं आहे. आणि दोघांच्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर त्याला म्हणायचं आयोनिक प्रॉडक्ट. बरोबर, दोघांच्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल त्याला म्हणायचं आयोनिक प्रॉडक्ट. म्हणजे इथं हा सुद्धा जो आहे ना, हा काय आहे? त्याचा आयोनिक प्रॉडक्ट आहे. आता जरा थोडीशी गंमत बघा, मी काय सांगतोय व्यवस्थित ऐका. हा आयोनिक प्रॉडक्ट, ओके, आणि त्याचा KSP हे दोन्हीही जर सेम असतील, लक्षात आलं? आयोनिक प्रॉडक्ट म्हणजे आयनचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन मधल्या आणि त्याचा KSP दोन्हींचीही जर का समजा इक्वल असतील, तर ऍट दॅट टाइम दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. ही पहिली कंडिशन बाळांनो लक्षात घ्या. ओके, समजा नेक्स्ट, आता आयोनिक प्रॉडक्ट इथं 10⁻⁸ आहे. आपल्याला जर -7 असतात तर काय झालं असतं? सॅच्युरेशन. म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट कमी आहे. म्हणजे जर आयोनिक प्रॉडक्ट हा कमी, लेस दॅन दॅट ऑफ द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, आयन्स कमी आहेत ना, म्हणजे इथं जे सोल्युशन येईल त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणायचं. लक्षात येतंय का बघा? मी काय म्हटलं कळलं? म्हणजे इफ द आयोनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, द सोल्युशन इज कॉल्ड एज द सॅच्युरेटेड सोल्युशन. इफ आयोनिक प्रॉडक्ट इज लेस दॅन दॅट ऑफ द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, किंवा उलट म्हणा, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द आयोनिक प्रॉडक्ट, सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. आणि नंबर थर्ड वन, समजा आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन KSP, दॅट वन इज नथिंग बट द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. उदाहरणार्थ आता मी इथं असं लिहिलं, जरा थोडंसं लक्षात घ्या, 10⁻³ करतो एक एक्झाम्पल म्हणून. म्हणजे इथं किती येईल? 10⁻⁵. म्हणजे आयोनिक प्रॉडक्ट हा तुमच्या सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा जास्त आला, -5 जास्त आहे. लक्षात घ्या. तसं जर झालं तर बाळांनो, आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर मग मात्र तिथं जी कंडिशन मिळणार ते काय मिळणार? प्रेसिपिटेशन. ह्या 3 गोष्टी तुम्हाला पाठ झाल्या पाहिजेत, म्हणजे न्यूमेरिकल सोडवत असताना आपल्याला जास्त त्रास होत नाही. लक्षात घ्या. व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? इफ द आयोनिक प्रॉडक्ट इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, सॅच्युरेटेड सोल्युशन. इफ द आयोनिक प्रॉडक्ट इज लेस, आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे अजून विरघळणार आहे ना, लक्षात येतंय का बघा? दॅट वन इज द अनसॅच्युरेटेड सोल्युशन. इफ द आयोनिक प्रॉडक्ट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, आयन्स भरपूर झाले म्हणजे तुम्ही मागाशी वर्ण मीठ आणखीन जास्त टाकत जाताय, ऍट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द प्रेसिपिटेशन. ह्या 3 कंडिशन्स क्लिअर. मग KSP कॅल्क्युलेट कसा करायचा हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे. ओके, सी वन बाय वन ह्या 3 कंडिशन सर लक्षात ठेवा. आता मी परत आणखीन सोल्युबिलिटी प्रॉडक्ट येतो. ओके, सो व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर सिल्वर क्लोराइड. मगाशी आपण घेतलं समजून चला AgCl आहे. आता मी डायरेक्ट लिहिणार AgCl ची रिएक्शन तुम्हाला माहिती आहे बाळांनो काय? तर दॅट सिल्वर क्लोराइड अंडरगोज डिसोसिएशन टू प्रोड्यूस Ag++Cl-. ओके, आता व्हेन यू कॅन अप्लाय द लॉ ऑफ मास ऍक्शन, यू कॅन राईट डिरेक्टली दॅट इज द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता याचा जर KSP घेतला, KSP इज इक्वल टू काय आलं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl-. इथपर्यंत लक्षात येतंय का बघा? ओके, म्हणजे याचीच सोल्युबिलिटी, आता समजा AgCl ची सोल्युबिलिटी S आहे, कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर DM³. साहजिकच Ag+ ची पण S आणि Cl- ची पण S सोल्युबिलिटी. मग आता Ag+ ची सोल्युबिलिटी काय येईल? S इंटू Cl- S का? 1 मोल आहे.
लक्षात घ्या. म्हणजेच KSP इज इक्वल टू काय आलं, एस स्क्वेअर. तुम्हाला एस ची व्हॅल्यू दिली जाते, सॉल्युबिलिटीची व्हॅल्यू दिली जाते, तुम्हाला KSP कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. ओके, आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आणि आपण थोडंसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन जरा थोडं डिटेलमध्ये जाऊया. सपोज फॉर एक्झाम्पल यू कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी ऑफ बेरियम क्लोराइड BaCl2. ओके, BaCl2 घेतलं तर आपल्याला काय मिळेल, तर दॅट वन इज नथिंग बट द Ba2 प्लस 2Cl मायनस. लक्षात येतंय का बघा. ओके, आता जर का मी याची सोल्युबिलिटी घेतली, याचा एकच मोल आहे म्हणजे इथं आलं यस, बरोबर. पण याचे 2 मोल आहेत, Cl मायनसचे 2 आहेत, समजून घ्या. याची झाली 2s, बरोबर बाळांनो. आता मी याला जर KSP जर अप्लाय केला, KSP सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल टू काय मिळणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ba2 प्लस इंटू, जरा थोडंसं लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस रेज टू 2. हा आपण लॉ ऑफ मास ऍक्शन अप्लाय केला, समजून घ्या इथं. आता बघा Ba2 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन यस मल्टिप्लाइड बाय Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन 2 मोल्स आहेत म्हणजे 2s. Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन इथं फसू नका, नाहीतर म्हणाल हे 2s आहे, हे 2s इथं म्हणजे यसच आहे आणि त्याचा स्क्वेअर नाही. Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन 2 मोल आहे म्हणून 2s, ते 2s इथं आलं आणि या 2s चा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. म्हणजेच बाळांनो काय आलं, s मल्टिप्लाइड बाय 4s स्क्वेअर म्हणजे 4s क्यूब. दॅट वन इज नथिंग बट द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर दॅट बेरियम क्लोराइड. म्हणजे BaCl2 घेतला तर 4s क्यूब आला. लक्षात येत आहे. सपोज फॉर एक्झाम्पल जरा थोडंसं 2 मिनिटं घेतो, लक्षात घ्या. समजा जर मी अल्युमिनियम हायड्रॉक्साईड घेतलं AlOH थ्राईस, पटकन घेऊया आपण, हे महत्वाचं आहे पण लक्षात घ्या. इथं काय मिळेल, Al3 प्लस प्लस काय मिळणार 3OH मायनस. आता याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढायचं, याची सोल्युबिलिटी यस, याची मात्र काय येईल आता 3s, बरोबर. आता मला याचा जर KSP काढायचा आहे तर काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Al3 प्लस इंटू, समजून घ्या बाळांनो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस रेज टू 3 बाय अप्लाइंग द लॉ ऑफ मास ऍक्शन. ओके, म्हणजेच काय आलं, इथं सोल्युबिलिटी S मल्टिप्लाइड बाय याची सोल्युबिलिटी किती आहे 3s आणि त्याचा काय आला क्यूब. म्हणजेच इथं s इंटू आता 3 चा क्यूब 27s क्यूब. म्हणजेच KSP इज इक्वल टू काय आलं 27s रेज टू 4. लक्षात घ्या, तुम्हाला s ची व्हॅल्यू दिली जाईल म्हणजे तुम्हाला याप्रमाणे त्याचा KSP कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. आणि आता तुम्हाला शॉर्टकट देतो, जरा थोडंसं फटकन लक्षात घ्या. जर तुम्हाला ही रिॲक्शन जर लिहिता आली तर डायरेक्टली त्याचा KSP लिहिता येतो. उदाहरणार्थ एकच गोष्ट लक्षात घ्या, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि मग आपण न्यूमेरिकलच्या वेळेस आणखीन बोलूया. KSP इज इक्वल टू काय करायचं, x रेज टू x इंटू y रेज टू y इंटू s रेज टू x प्लस y. पुस्तकात x वापरले म्हणून मी x आणि y वापरलं. व्हॉट इज द x? x इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ कटायन. बघा मी काय म्हणतोय बाळांनो, y इट इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ अनायन. संपलं काम. लक्षात येत आहे. उदाहरणार्थ इथं येऊया, नंबर ऑफ मोल्स ऑफ कटायन 1 रेज टू 1, नंबर ऑफ मोल्स अनायन 1 रेज टू 1 म्हणजे 1 इंटू 1 इंटू s रेज टू 1 प्लस 1 s रेज टू 2 आलंय का, s रेज टू 2. समजून चला बेरियम क्लोराइड घेतलं. लक्षात घ्या, गडबड नको व्हायला. इथं x इज इक्वल टू 1 रेज टू 1. आता y इज इक्वल टू 2 आहे म्हणजे 2 रेज टू 2 4 झालं. लक्षात घ्या, 4 इंटू 1 4 लिहित नाहीये. s रेज टू 1 प्लस 2 म्हणजे इथं s रेज टू 3 आलं म्हणजे 4s क्यूब आलंय का बघा. तुमच्या डोळ्यापुढे आहे म्हणून पटकन घेतोय. समजून चला मी इथं गेलो, x इज इक्वल टू 1 आहे, 1 रेज टू 1 y इज इक्वल टू 3 आहे, 3 रेज टू 3 म्हणजे 27. s रेज टू 1 प्लस 3 म्हणजे 4 म्हणजे 27s रेज टू 4 आलंय का बघा बरं.
म्हणजे तुम्हाला जर एखादी रिॲक्शन दिली का नाही तर त्याचा तुम्हाला फटकन काय कॅल्क्युलेट करता येईल, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करता येईल. ओके, मग याप्रमाणे बाळांनो आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करता आला पाहिजे आणि मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची कंडिशन फॉर प्रेसिपिटेशन थोडंसं प्रॅक्टिकलच्या संदर्भात आणि न्यूमेरिकल्स घेऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच.